सिंदखेड तालुक्यातील राजेगाव येथील यशवंतराव चव्हाण उच्च माध्यमिक ही जी शाळा आहे या शाळेचे विद्यार्थ्यांना कुठल्याही भौतिक सुविधा नसल्यामुळे इथे विद्यार्थ्यांचे हाल होते। आपण पाहू शकतो की ही जी शाळा आहे ही इथे 5वी ते 12वी पर्यंत हे हायस्कूल आहे। फक्त हे टीन पत्राच्या खोलीमध्ये भरवलं जाते, बसण्याची सुविधा नाही। भौतिक सुविधापासून वंचित असलेलं हे जे शाळा आहे ही राजेगाव येथे अस्तित्वात आहे। इथे बसण्यासाठी डेस्क बेंच नाही, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून CCTV सुद्धा नाही, पिण्याची पाण्याची व्यवस्था नाही, कुठल्याही विद्यार्थ्याला टॉयलेटसुद्धा नाही आहे। विद्यार्थी इथे शाळा शिकत आहेत, शिक्षण घेत आहेत। मात्र संस्था चालकांच्या वादामुळे ही विद्यार्थ्यांची गैरसोय होताना आपल्याला दिसत आहे। इथे फक्त साधे मुरुम टाकून आणि एका टीन पत्राच्या खोलीमध्ये खाली काहीतरी ताडपत्री टाकून विद्यार्थ्यांना बसावं लागत आहे आणि या भौतिक सुविधा नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होत आहेत। अशा पद्धतीने शिक्षण जर दिलं जात असेल तर शिक्षणाचा आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। पट्टाबोळ व्हायला काही वेळ लागणार नाही। हे चित्र अगदी बोलकं चित्र इथे आपल्याला या राजेगावच्या शाळेमध्ये दिसून येत आहे। विद्यार्थ्यांना कुठल्या प्रकारची सुविधा नसल्यामुळे टीन पत्राच्या शाळेमध्ये शिक्षण घ्यावं लागत असं आहे। सर, राजेगाव इथली 100% अनुदानित शाळा आहे यशवंतराव चव्हाण माध्यमिक व सर्ववर्षी भास्करराव शिंदे उच्च माध्यमिक शाळा। याचं स्थानांतरण झालेलं आहे बाजूच्या बिल्डिंगमध्ये। तिथे भौतिक सुविधा नाही आहे, विद्यार्थ्यांना त्रास होतो तिथं। काय नेमकी आपली कारवाई करणार आहात, काही माहिती आहे का आपल्याला या संदर्भात? नाही, आता हे शाळा म्हणजे स्थलांतर झाली किंवा नाही या संदर्भात माझ्याकडे तरी सध्या कोणती माहिती नाही आहे, परंतु त्या ठिकाणी काही भौतिक सुविधा आहे का नाही याची नक्की आम्ही तपासणी करू आणि तपासणी करून त्याच्यावर योग्यप्रमाणे ही कारवाई करू। आम्ही त्या ठिकाणाहून जाऊन आलो तर कुठल्याच आम्हाला सुविधा त्या ठिकाणी आढळल्या नाही आणि अनुदानित शाळा नाही, ठीक आहे, तुमच्याकडूनच मला आता माहिती मिळत आहे, कारण ॲक्च्युअली ती जुनी शाळा आहे, त्याची चांगली इमारत होती। आता ती नेमकी काय कारणामुळे स्थलांतरित झाली किंवा कुठे गेली आहे किंवा काय आहे या अनुषंगानं जरा माहिती घेऊन तपासणीतच ते सगळं क्लिअर होईल। सध्या जी शाळा भरते कधीपासून या ठिकाणी भरते शाळा, विद्यार्थ्यांना सुविधा आहेत का ज्या पाहिजे? आहे सर, सुविधा आहेत आणि बाकीच्या भौतिक सुविधा सुरू आहेत। बाकी आमच्या म्हणजे टॉयलेट वगैरे सारं आम्ही कंप्लीट केलेलं आहे, तुम्ही पाहू शकता, ते काही अडचण नाही त्याच्यामध्ये। आणि आम्ही जे बाकडे वगैरे आहेत, कारण तिकडून आम्हाला एकही म्हणजे साहित्य दिलं नाही त्या ठिकाणाहून, तर आम्ही आमची ऑर्डर दिलेली आहे। आता थोड्याच दिवसात 8-10 दिवसामध्ये होऊन जातं ते म्हणजे हे बाकड्याची व्यवस्था। बाकी तर सारं झालेलं आहे। जर शाळा स्थलांतरित करायची असेल तर भौतिक सुविधा असल्याशिवाय स्थलांतरित करता येते? हां, बरोबर आहे। तर त्या सुविधा आपण केलेल्या आहे आणि काय 0 टायमावर आम्हाला 23ला तिथं अडवलं गेलं आणि 23ला अडवल्याच्या नंतर मग मला एक प्रश्न पडला, शाळा कुठं भरवायची, म्हणून मग मी पर्याय व्यवस्था करून इथं या ठिकाणी एक कन्स्ट्रक्शन उभं केलेलं। काय नेमका वाद झाला? वाद आम्हाला काहीच माहीत नाही सर, संस्थेचा काय वाद झाला, परंतु इथं जे संस्थाचालक होते या अगोदर त्यांनी आम्हाला अडवलं त्या दिवशी 23 तारखेला ओपनिंग होती आपली आणि ओपनिंगच्या दिवशी त्यांनी अडवलं, माझे मुलंही अडवले, कर्मचाऱ्यांनाही अडवलं आणि त्याच्यामुळं मग माझा जो बाकीचा प्रोग्राम होता त्या दिवशी पुस्तकं स्वागत करायचं आहे मुलांचं, तर ते मी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये पुस्तकं वाटून त्यांचं स्वागत केलं। गावातले सरपंच, उपसरपंच आणि गावकरी बहुसंख्येने उपस्थित होते। आता विद्यार्थ्यांना सगळ्या सुविधा आहेत आहे सर, सुविधा आहेत आणि ज्या आहेत म्हणजे राहिल्यात त्या मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आहे, कारण नेमकंच आम्ही नवीनच इकडं स्थापन झालो आहे ना, त्याच्यामुळं। किती विद्यार्थी आहेत? जेमतेम आमचे सर 110 पर्यंत 5 ते 10 पर्यंत विद्यार्थी आहे आणि ज्युनियर कॉलेजच्या ॲडमिशन आता सुरू आहे ऑनलाईन पद्धती। हां, तर मुलींची संख्या जेमतेम आमची 60 आहे आणि मुलांची संख्या 40 आहे, कारण मुली आमच्या जास्त आहेत इथं। त्यामुळे आता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शिक्षण जे आहे ते धोक्यात आल्याचं स्पष्ट दिसत आहे। कॅमेरामॅन सुनील मोरेसह मी संजय जाधव, साम TV, बुलढाणा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।